तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। वसई नालासोपारा विरार या भागात सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय। पालघरच्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात जो सखल भाग आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण पाहू शकता, आपण विरारमधल्या हा पश्चिमेचा भाग आहे, याच्यात आपण पाहू शकता हे रस्त्याला अतिशय अगदी तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि या रस्त्यातून पाण्याने भरलेल्या रस्त्यातून अगदी नदीसारखा हा प्रवाह दिसतोय। याच्यातून वाट काढत वाहनं आणि नागरिक आपल्याला जाताना बघायला मिळत आहेत। वसई विरार शहर महानगरपालिकेकडून जी ड्रेनेजची कामं करण्यात आलेली होती ती कुठेतरी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। त्याशिवाय ही जे पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून काय उपाययोजना करण्यात यायला पाहिजे होत्या त्या अजून आलेल्या नाहीत असं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळं नागरिकांना आणि जे शाळकरी विद्यार्थी आहेत ते या पाण्यातून वाट काढत जात आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने वाहनं ही या नदीसारख्या रस्त्यातून वाट काढत येत आहेत आणि त्यामुळं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। सकाळपासून झालेल्या हा मुसळधार पावसाचा हा परिणाम आहे। पाहू शकता आपण कशा पद्धतीने ही वाहनं आणि याच्यात मोठ्या प्रमाणात वाहनं देखील बंद पडत आहेत आणि त्याच्यामुळं प्रवाशांना नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। एकंदरीत सकाळपासून झालेला हा जो पाऊस आहे त्या पावसाने वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी संदीप पाटीलसह मनोज सातवी, वसई।